नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 27 सप्टेंबरला मित्रांनो आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेचं प्रिपरेशन जर आपण पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून करीत आहात, तर आपण 10 युनिटचं नियोजन कसं करावं? कारण आता एक्झामिनेशनला फक्त आणि फक्त 45 डेज राहिलेले आहे. येणाऱ्या 40 ते 45 दिवसामध्ये आपल्याला पेपर क्रमांक 2 मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी टोटल 10 युनिट्स आहे सिलेबसमध्ये पेपर 2 च्या. प्रत्येकच युनिटचं आगळं-वेगळं महत्त्व आहे. तर त्याला कशा पद्धतीने आपण नियोजितरित्या आपण अभ्यास करू शकतो, जेणेकरून येणारी परीक्षा ही आपण क्वालिफाय होणार. यासाठी आजचा हा संपूर्ण सेशन आहे, ज्यामध्ये आपण जाणून घेऊया, की जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे, तर 10 युनिटचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं. याला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी डेली 5 वाजता सेशन होणार मित्रांनो लाईव्ह. रेकॉर्डेड सुद्धा आपण बघू शकता. नोट सुद्धा अवेलेबल आहे. एम-सी-क्यूज आहे 20 मॉक टेस्ट, 6 वर्षाचं पी-वाय-क्यू आणि याची फीज मात्र आहे मित्रांनो ₹4000 ज्यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. आजच आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हिस्ट्रीचं जे 45 डेज क्रॅश कोर्स आहे, ज्याची नवीन बॅच आपण 17 ऑगस्टपासून सुरू करीत आहोत, याला आपण जॉइन करू शकता. सो आपण सर्वप्रथम 30 दिवसाचं नियोजन जाणून घेऊया. देन तुम्हाला मी 15 दिवसात शेवटचं काय करावं हे देखील आपण समजून घेणार. सो टोटल 1 ते 30 ठीक आहे. सुरुवातीला 30 दिवसाचं नियोजन ज्यामध्ये 10 युनिट आपल्याला काय करायचं आहे कंप्लीट 10 युनिट आपल्याला काय करायचं आहे कंप्लीट करायचं आहे. तर बघा 1 ते 3 दिवसामध्ये आपल्याला युनिट 1 करायचं आहे. ठीक आहे. तर सोर्सेस सगळ्यात प्रथम आपल्या इथे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सोर्सेसमध्ये तीनही प्रकारचं सोर्सेस करा. तीनही प्रकारचं म्हणजे कसं साहित्यिक स्रोत करा, पुरातत्वीय स्रोत आणि विदेशी विवरण. कारण यावर मॅक्सिमम प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर 4 ते 6 दिवसमध्ये आपल्याला युनिट 2 कव्हर करायचं आहे आणि युनिट 2 मध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पूर्णतः एन्शंट इंडिया, प्री-हिस्ट्री किंवा वैदिक टाईम पिरियड पर्यंतचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. ठीक आहे. आणि इथे 16 महाजन पण पद पण आपण अभ्यास करणार. मौर्य, गुप्ता टाईम पिरियड युनिट 3 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे युनिट आपण कसं करू 7 ते 9 दिवसामध्ये. त्यानंतर गुप्ता ते अर्ली मिडीवल हिस्ट्री सुरू करा. कारण अर्ली मिडीवल हिस्ट्री जी आहे मित्रांनो, त्यावर देखील आपल्याला प्रश्न वारंवार येत आहे. तर 2 दिवसामध्ये 10 ते 12 दिवस. त्यानंतर 13 ते 15 दिवसामध्ये आपल्याला मिडीवल हिस्ट्री यामध्ये सल्तनत टाईम पिरियड पासून बघा दिल्ली सुलतान शाहीचा अभ्यास करायचा आहे. मुघलांचा टाईम पिरियड, त्यानंतर विजयनगर, बहामनी, मराठा हे सगळं आपल्याला युनिट 5 चा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन युनिट 6 मुघल एम्पायर, सोसायटी, इकॉनॉमिक्स वगैरेंचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सरळ-सरळ सांगायचं म्हणजे अ, पूर्णतः हा जो भाग असणार आहे त्यामध्ये आपण प्रशासनाचा अभ्यास करूया ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. 2 डेज मध्ये आपल्याला काय करायचं आहे 16 ते 18 दिवसात ठीक आहे. म्हणजे डेज क्रमांक 16 पासून तर 18 पर्यंत युनिट 6 कव्हर करा. त्यानंतर 19 पासून 26 पर्यंत आपल्याला स्पेशली इथे मराठा हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इवन जे प्रशासन आहे मराठा टाईम पिरियडचं तो संपूर्णतः अभ्यास करा. ठीक आहे. विसरायचं नाही किंवा त्याला स्किप तुम्ही करू नका. मग ते अष्टप्रधान मंडळ असो, ठीक आहे? किंवा शिवाजी महाराजांच्या टाईम पिरियडमध्ये पेशवे कोण होते किंवा नंतरच्या टाईम पिरियडमध्ये कोण होते, असं देखील वारंवार प्रश्न येतात. आणि मॅक्सिमम 4 ते 6 गुणांसाठी पटापट प्रश्न आपल्याला एकच स्पेसिफिक टॉपिकमधून येताना जेव्हा आपल्याला दिसून येत आहे, याचा अर्थ तो टॉपिक आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी काय ठरेल? महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर डेज 22 पासून 24 पर्यंत आपल्याला ब्रिटिश टाईम पिरियडचा अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये
युरोपियन कंपनीचं आगमन आपण अभ्यास करणार, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आपण अभ्यास करणार. युनिट 9 आपल्याला 2 दिवसामध्ये रिव्हिजन करायचं आहे. डे 25 पासून 27 पर्यंत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण लक्षात घ्या, बंगाल विभाजन पासून सुरू करायचं 1905 पासून तर 1920 पर्यंत आणि 1920 पासून तर 42 पर्यंत अभ्यास करा. नंतर 42 पासून तर 1947. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स टाइम पिरियड जे आहे त्याचं देखील आपल्याला 2 दिवसामध्ये रिव्हिजन करून घ्यायचं आहे. कारण आता खूप दिवस राहिले का आपल्याकडे? नाही. सरतेशेवटी 2 दिवसात हिस्टोग्राफी जे आपल्याला युनिट आहे 10 गुणांसाठी 10 प्रश्न येणार आहे. 20 गुणांसाठी 10 प्रश्न. ठीक आहे. तर हे देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे हिस्टोग्राफी जे आपलं भाग आहे त्याला देखील आपण स्किप जे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण स्किप करू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रत्येकच युनिटचं 1 ते 3 दिवसामध्ये 1 to 3 डेज मध्ये आपण रिव्हिजन करा. ठीक आहे. आता हे रिव्हिजन करताना मित्रांनो थोडंसं जे भाग विचारलं जातं, आता हे झालं रिव्हिजन आपण कसं प्रकारे 10 युनिटला रिवाइज करायचं 30 दिवसांमध्ये. आता शेवटचे 15 दिवसामध्ये काय करायचं? 60 मिनिटे थेरी वाचा. चेक. 20 मिनिटे शॉर्ट्स नोट आपण जे काही शॉर्ट्स नोट तयार केलेली आहे. आता हिस्ट्रीचं कसं आहे 10 युनिट आहे. बरोबर जसं की आपण आताच बघितलं. 10 युनिटला 4 भागात पटापट डिवाइड केलं. समोरच्या ज्या 3 युनिट आहेत त्या एन्शंट वर आधारित आहे. तर होऊ शकते पहिल्या दिवशी शॉर्ट नोट्स मध्ये एन्शंटचं तुम्ही केलेलं. देन नेक्स्ट 3 डे मध्ये आपण काय करणार मिडिबल. ठीक आहे. त्यानंतर मॉडर्न आणि हिस्टोग्राफी. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे त्याला डिवाइड करून रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर 30 ते 50 जे MCQs आहे आपल्याला आता डेली सोडवावं लागेल. ठीक आहे. लास्ट 15 डेजचं आपण म्हणत आहोत आणि 20 मिनिटे जे काही डेली क्वेश्चन्स आपण सोडवित आहोत त्या क्वेश्चन्सचं आपण कुठे चुकत आहोत. जसं प्रश्न सोडवले ठीक आहे झालं आपला अभ्यास झाला मग ठेवून द्यायचं असं नाही करायचं. जेव्हा आपण या गोष्टी करणार आणि आपल्याला चुकाच लक्षात येणार नाही. होऊ शकतं जे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस सेशन मध्ये चुकविलेला आहे तोच प्रश्न आला ठीक आहे किंवा त्याच्याशी कोरिलेटेड प्रश्न आलेलं तर मग आपण काय होऊ शकतो जरा पेचात पडू शकतो. त्यामुळे प्रश्नांचा सराव करणं म्हणजे काय फक्त प्रश्न सोडवणं. आता क्वेश्चन संच जेव्हा आपण प्रश्न संच जेव्हा अभ्यास करतो जसं मित्रांनो आज तुम्ही 30 प्रश्न सोडवले. किती? 30. आता सोडवल्यानंतर यातून तुमचं राईट किती आले? ठीक आहे. यातून किती चुकीचे आन्सर आलेले? ठीक आहे. आता हा चुकीचा जो आन्सर आहे त्याला ॲनलाइज आपण करायला हवं. जेणेकरून समोरच्या वेळेस जर या पर्टिक्युलर भागातून कुठला जरीही प्रश्न विचारण्यात आलेला तर आपण काय करू शकतो योग्यरित्या त्याला आन्सर करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण हिस्ट्रीचा अभ्यास केलेला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण मॅक्सिमम स्कोर हिस्ट्रीमध्ये करू शकतो आणि क्वालिफाय देखील होऊ शकतो. त्यासाठी एक नियोजनबद्ध पद्धतीने आपण आपलं अभ्यास जे आहे येणाऱ्या 45 दिवसासाठी आपण सुरू ठेवावं. त्यासाठी 17 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून आपण नवीन बॅच सुरू केली आहे स्पेशली हिस्ट्री या सब्जेक्टसाठी. ठीक आहे. 45 दिवसामध्ये संपूर्णतः सिलेबस कव्हर होऊन आपण काय करणार रिव्हिजन करणार आहोत 45 दिवस. सो आजच आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून पेपर 2 हिस्ट्रीला जॉईन करू शकता ज्यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर अशा प्रकारचं हा नियोजन नक्कीच जे विद्यार्थी मित्र पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून परीक्षा देणार आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा नियोजन उपयोगी ठरेल आणि नक्कीच मित्रांनो या पद्धतीने केलं तर 30 दिवसात आपण आपलं थेअरी कंप्लीट करून 15 दिवस पूर्णतः MCQs वर आपण अभ्यास करू शकतो. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.